उपस्थित केलेला आहे की बघा मानकाबद्दल आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे। इथे लॉग इन केल्याच्या नंतर बघा स्कॉपमध्ये जर तुम्ही एखादी मानक भरत आहात, समजा मानक क्रमांक 10, ठीक आहे, हा समजा लागू नाही आपल्याला, समजा मानक क्रमांक 12, ओके, हे सुरुवातीचे काही लागू दिसत नाही आहेत, मानक क्रमांक 32, ओके, मानक क्रमांक 32 मध्ये तुम्ही गेलात, ओके, याचा व्हिडिओ बनवतोय मी। बघा मानक क्रमांक 32 मध्ये गेल्याच्या नंतर तुमची शाळा समजा स्तर 4 ला आहे, तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमची शाळा स्तर 4 ला आहे, तर मग आम्ही स्तर 1 चा 2 चा 3 चा हे पण फोटो ठेवायचे का, हे पण फोटो एकत्रित करायचे का? तर नाही, याची काहीच गरज नाही। या ठिकाणी जे सांगितलेलं आहे तुम्हाला की पायाभूत आणि पूर्वतयारी वर्गातील इयत्ता 1ली ते 5वीत 100% विद्यार्थ्यांना प्रादेशिक स्थानिक भाषेतील इयत्तानिहाय पूरक अध्यापन साहित्य वापरण्यासाठी उपलब्ध आहे। तर जो याचा पुरावा आहे, आपण जे पुराव्याची PDF दिलेली आहे, त्या पुराव्याच्या PDF नुसार तुम्ही फक्त स्तर 4 चाच पुरावा इथे जोडायचा आहे, बाकीचे पुरावे इथं जोडायचे नाहीये, ठीक आहे। फक्त स्तर 4 चा पुरावा जोडा आणि त्याच्यानंतर ही लिंक भरून तुम्ही सबमिट करा। आणि सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं की चला आता मला आहे ना त्याच्यामध्ये थोडा बदल करायचा होता, करता येईल का? तर हो, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% बदल करता येतो। त्यासाठी परत तुम्ही त्या मानकामध्ये जा, त्या मानकामध्ये जो असेल तो मानक बदला, तिथे स्तर बदला तुमचा, परत इथे लिंक टाका आणि सबमिट करा। हे तुम्हाला कुठपर्यंत करता येईल, सारखं बदल तुम्हाला कुठपर्यंत करता येईल की बाबा चला माझं हे राहिलं होतं ते परत करूया, ते राहिलं होतं ते परत करूया, आणि पूर्ण झाल्याच्या नंतर अशा प्रकारे ब्ल्यू कलर दिसतो, ठीक आहे। तर इथे पूर्ण सबमिशन जेव्हा तुम्ही करून टाकाल त्याच्यानंतर मात्र तुमचं काहीच होणार नाही, ठीक आहे। जेव्हा तुम्ही संपूर्ण सबमिशन कराल, पूर्ण सबमिशन तुमचा प्रतिसाद संपूर्ण नोंदवला जाईल, त्याच्यानंतर मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या। जोपर्यंत तुम्ही पूर्ण सबमिशन करत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही केव्हाही कधीही कसाही बदल करू शकता। बरं, तुम्हाला जर हे मराठीमध्ये कळत नसेल तर इथे इंग्लिश भाषा आहे, ते इंग्लिशला क्लिक करा, हे सगळं तुमचं इंग्लिशमध्ये दिसेल बघा, स्टँडर्ड हे इंग्लिशमध्ये, ठीक आहे। सध्या त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता। जर तुमची चुकून इंग्लिश झाली असेल तर तिथे वर मराठी भाषा आहे, त्या मराठीला सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता। तर हे लक्षात आलं तुमच्या की या मानकमध्ये 13व्या मानकात समजा मी गेलो आणि माझी शाळा जर 3ऱ्या स्तरात आहे, तर मला फक्त 3ऱ्या स्तराचेच फोटो टाकायचे आहे। 3ऱ्या स्तराचे फोटो जर मी टाकले तर याचा अर्थ असा होतो की मी वरच्या स्तरात ऑलरेडी आहे, तर हे वरच्या 2 स्तराचे फोटो तुम्हाला टाकायचे नाही आहेत। आणि याच्यामध्ये एकच स्तर सिलेक्ट करता येतो, हे सुद्धा लक्षात घ्या। त्याच्यामुळे तुम्ही ज्या स्तरात सिलेक्ट केले, 2ऱ्या स्तराला सिलेक्ट केले तर 2ऱ्या स्तराचे फोटो, 3ऱ्या स्तराला सिलेक्ट केलं तर 3ऱ्या स्तराचे, म्हणजे ज्या स्तराला तुम्ही सिलेक्ट केलंय त्या स्तराचा पुरावा तुम्ही जोडायचा आहे।